तर हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड. मीना फॅशन वर्ल्डमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. बघा, मी असे 2 पीस घेतलेले आहे. ही साडी आहे आणि साडीला मी नॉन-1चा वापर केलेला आहे आणि फॉर्म सीटचा वापर केलेला आहे. अशा प्रकारे मी 2 पीस तयार केलेले होते आणि हे 2 पीस जे आहे ते 25 बाय 25 15 बाय 15 इंचाचे असे 2 पीस आहे. तर बघा, अशा पद्धतीचे 2 पीस आपण रेडी केलेले होते. त्याच्यानंतर बघा, मी काय केलेलं आहे, एक नॉन-1 घेतलेलं होतं. एक छोटंसं पॉकेट म्हणून असं नॉन-1ला मी बारीकशी शिलाई मारून घेतलेली होती आणि हा एक नॉन-1चा पीस आपण घेतलेला आहे. तर हा पीस बी आहे 13 बाय 15 इंचाचा. तर बघा, कसं लावायचं तुम्हाला एकदा दाखवून देते. तर बघा, ही डिझाईन मी थोडी खाली ठेवणार आहे. तर आपल्याला हा पीस जोडताना कसं जोडायचा आहे, तर बघा अशा पद्धतीने जोडायचं आहे. तर याचा मी थोडा आधी मध्य काढून घेते. तर मध्य काढल्यानंतर बघा, असं आपला हा इथे थोडंसं मध्य लिंगेल आणि या ठिकाणी जी थोडीशी शिलाई दिसते तिथे हे छोटंसं पॉकेट आपल्याला ठेवायचं आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला हे जोडून घ्यायचं आहे. तर बघा, या ठिकाणी 3 बाजूने आपल्याला शिलाई मारायची आहे. तर बघा, हे आपलं एक मिनी पॉकेट तयार होतं आणि हे पॉकेटची जी साईज आहे ती 7 बाय 5 इंचाचं पॉकेटची साईज आहे. तर बघा, आणि याची जी साईज आहे ती 13 बाय 15 इंचाची साईज आहे. तर अशा पद्धतीचं मी नॉन-1 घेतलेलं आहे. तुमच्याकडे नॉन-1 नसेल तर तुम्ही शॉपिंग बॅगचा सुद्धा वापर करू शकतात किंवा एखादा कपडा असेल त्याचा सुद्धा वापर करू शकतात. तर हे छोटंसं जे मिनी पॉकेट आहे ते आपण इथे पिनअप करून घेऊया आणि पिनअप केल्यानंतर या ठिकाणी त्याला शिलाई मारूया. तर बघा, शिलाई मारताना हे तिन्ही बाजूला चांगली शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, या ठिकाणी मी पक्की शिलाई करणार आहे. तर बघा, असं छोटंसं मिनी पॉकेट तयार करणार आहे, कारण की बॅग आपली एक चेन आहे पण मध्ये एकूण टोटल 3-4 पॉकेटं असे बसतील. तर खूप सुंदर ही बॅग बनणार आहे. तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. तर बघा, इथे आपला हा पॉकेट तयार झालेला आहे. छोटे छोटे सामान ठेवण्यासाठी, म्हणजे पैसे, रुमाल ठेवण्यासाठी, छोटासा फोन असेल तो ठेवण्यासाठी. तर बघा, हा पीस आपला आपण घ्यायचा आहे 15 बाय 15वाला. तर बघा, असं आपल्याला ठेवायचं आहे आणि जी डिझाईनवाला पीस आहे ना आपण जो बनवलेला, तो असा ठेवून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी बघा, वरती मी 2 इंच सोडून दिलेले आहे आणि मग इथे तिन्ही बाजूला शिलाई मारायची आहे. तर बघा, अशा पद्धतीने. तर इथे आपली शिलाई झालेली आहे आणि तुम्हाला दाखवते. इथे एक पॉकेट होतं आणि इथे एक पॉकेट बनणार आहे. तर असं आपले हे 2 पॉकेटचं आधीच आता तयार झालेलं आहे. तर आपला हा पीस पूर्ण रेडी झालेला आहे. बघा, इथे 2 इंचाची शिलाई मी सोडून दिलेली होती. आता आपल्याला काय करायचं आहे, बघा माझ्याकडे होते हँडल, तर मी रेडीमेड हँडल वापरत आहे, कारण की याला मी रेडीमेडच वापरलेलं आहे. तर हे जे पूर्ण जे हँडल आहे ते 20 इंचाचे आहे. बघा, 20 इंचाचे. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, तर जो पीस आपण तयार केलेला होता ना, त्या पीसला आपण मध्य काढून घेऊया आणि याला हँडल जोडून घेऊया. तुम्ही अशा पद्धतीने जोडले तरी चालेल, 4 इंच किंवा 3.5 इंच. पण मी माझ्या वेगळ्या पद्धत असते थोडीशी, तर मी अशी मध्यभागी करून घेत असते आणि जो मध्य आलेला आहे ना त्या ठिकाणी थोडीशी मार्किंग करते आणि मार्किंग झाल्यानंतरच या ठिकाणून मी हँडल जोडायला सुरुवात करते. तर मी 4 इंचाची घेतलेले आहे, कारण की ही जी बॅग आहे ती सर्वात मोठी बॅग आहे, तर म्हणून मी 4 इंच घेतलेलं आहे. छोटे छोटे बॅगी असेल तर मी 3 इंच 2 इंच अशी घेत असते. तर ही 4 इंच आपण हे जे हँडल आहे ठेवूया आणि इथे शिलाई मारून घेऊया. बघा, या हँडलला सुद्धा मी शिलाई मारलेली आहे. त्याच्यानंतर दुसरा जो पीस होता सेम पद्धतीने तयार करून घेतलेला होता. त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, एक चेन घेतलेली आहे. चेन आहे 15 इंच आणि ही चेन अशी उलटी ठेवायची आहे आणि इथे शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर याला आपण थोडंसं व्यवस्थित करून घेऊया आणि या ठिकाणी टॉप टिच करायचं आहे. तर बघा, टॉप टिच बी आपलं झालेलं आहे. सेम पीस आहे, दुसराही पीस सेम अशाच पद्धतीने तयार करून घ्यायचा आहे. तर बघा, हा पीस मी असा ठेवलेला आहे आणि या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे. शिलाई मारल्यानंतर बघा, इथे टॉप टिचसुद्धा मी करून घेतलेला आहे. माझ्याकडे 2 रनर होते. मी याच्यासाठी 2 रनर वापरणार होते, पण ही चेन ना थोडीशी मोठी होती, तरी ही 5 नंबरचे रनर काही याच्यात बसत नव्हते, म्हणून मी एकच रनर बसवलं. तर हे रनर थोडंसं मोठं आहे, म्हणजे 5.5 इंचाचं रनर आहे. इथे रनर वेगवेगळ्या इंचावर भेटत असतात. नंतर मी असे फोल्ड केले आहे आणि फोल्ड केल्यानंतर फक्त शिलाई मारलेली आहे. बघा, या ठिकाणी आपली शिलाई मारून झालेली आहे तिन्ही बाजूला. तर याचं फायनल लुक तुम्हाला दाखवून देते. तर तुम्हाला पायपिंग करायची असेल ना तर तुम्ही पायपिंगसुद्धा करू शकतात.
तर बघा इथे जे छोटे छोटे कॉर्नर आहे तिथे असे पकडायचं आहे आणि तिथे 1.5 इंचाचे मार्किंग करून शिलाई करायची आहे। तर बघा इथे मी अंदाजे मार्किंग देते। तर हे दोन्हीही सेम पद्धतीने असे कॉर्नर काढून घ्यायचे आहे। 1.5 इंचाचे असे मार्किंग करून घ्यायचे आहे। तर बघा इथे आपली मार्किंग झालेली आहे। तर तुम्हाला मी एकूण टोटल माप दाखवून देते। तर बघा 1.5 इंच आणि दुसऱ्याही साईडला 1.5 इंच मार्किंग आलेली आहे। तर बघा अशा पद्धतीने इथे मार्किंग करून घ्यायची आहे आणि मग शिलाई द्यायची आहे। तर मी शिलाई देताना डबल टिबल शिलाई देत असते, कारण की काही फिनिशिंगना असे जे खालचे जे कॉर्नर आहे तिथूनच येत असतात, त्याच्यामुळे इथे मी डबल टिबल शिलाई देणार आहे। तुम्हाला वाटलं असेल ही जी शिलाई दिल्यानंतर जे खालचं जे कोन आहे ते तुम्ही कटही करू शकतात, पण मी कट करणार नाही, मला कट नाही करत, मी तिथेच हा शिलाईने पॅक करून घेत असते। दुसऱ्याही साईडनं व्यवस्थितपणे हे कॉर्नर शिलाई देत आहे आणि एक्स्ट्राचे जे थोडे धागे धुगे आहे ते कट करून घेऊया आणि या बॅगचा फायनल लुक तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकतात, याच्यामध्ये तुम्ही मोबाईल ठेवू शकता, म्हणजे भरपूर असं सामान ठेवू शकतात। वया पुस्तकं कुठे कॉलेजला जात असेल तर काही सामान ठेवू शकतात। लॅपटॉपसाठी तर खूप सुंदर बॅग आहे, तुम्ही याच्यामध्ये लॅपटॉप ठेवून आणि हळू सगळं आपल्या बॅगमध्ये ठेवलं तरी चालेल। तर बघा इथे आपण भरपूर असे कप्पे बनवलेले आहे। तुम्हाला कुठे छोटे मोठे सामान घ्यायला जायचं असेल मार्केटमध्ये तर इथे तुम्ही ही बॅग घेऊन जाऊ शकतात। तर खूप सुंदर ही बॅग आपली बनली आहे, फक्त फोल्ड करून, जास्त काही झंझट नाही लागलं आपल्याला या बॅगसाठी। आणि तुम्ही याच्यामध्ये बघू शकतात की आपले छोटे छोटे मिनी कप्पे सगळे धरून असे टोटल 4 कप्पे असे याचे बनलेले आहे। तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ना तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। तर तुम्ही बघू शकतात की फक्त एक पैठणी साडीचा जो पदर होता त्याच्यापासून खूप सुंदरशी ही बॅग आपण तयार केलेली आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला ना तर नक्कीच सबस्क्राईब करायला विसरू नका।